रसिक हो, नमस्कार. मी सुलभानंद कुमार जोशी, जालानगर, छत्रपती संभाजीनगर. अधिक मास, व्रत, नियम, उपासना याबद्दल थोडक्यात माहिती सादर करत आहे. अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात भगवान श्री विष्णूची विशेष पूजा, जप, दान आणि उपासना केल्यास जीवनातील दुःख कमी होऊन समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. अधिक मासातील व्रत नियम: दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात आणि मनात पवित्रता असावी. सात्विक आहार घ्यावा. खोटे बोलणे, राग, वादविवाद, अपशब्द यांचा त्याग करावा. दररोज व्यंकटेश भगवान, विष्णू, श्रीकृष्ण, विठ्ठल यांची पूजा अर्चा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, भागवत यांचे पठण करावे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान करावे. एकादशी व्रत विशेष भक्तिभावाने करावे. अधिक मासात संपूर्ण महिन्यात साधेपणा, संयम ठेवावा. भगवान विष्णूंना तुळशीपत्र, पिवळी फुले, अक्षदा अर्पण करून दीप लावावा. तुळशी मातेची दररोज पूजा करून प्रदक्षिणा घालावी. तुळशीसमोर दिवा लावावा. दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रामकृष्ण हरी, श्रीराम, जय राम, जय जय राम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा नामाचा जप अधिक मासात फलदायी मानला जातो. देवाला, ब्राह्मणाला, मुलीला, जावयाला जेवायला बोलावून यथाशक्ती वस्त्र, 30 अनारसे, बत्ताशे, धोंडवान द्यावे. अधिक मास हा आत्मशुद्धी, भक्ती आणि सत्कर्म करण्याचा महिना आहे. या महिन्यात केलेली उपासना मनाला शांती, समाधान देते आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ करते. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले छोटेसे पूजन ही भगवंताला आवडते. असे जर केले तर निश्चितच भगवंत श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा.